गोष्ट आणि BSNL म्हणून आपण म्हणजे सगळीकडे BSNL म्हणजे आपल्या सरकारकडून इतर सगळ्या ज्या कंपन्या आहेत, मोबाईल कंपन्या, त्या आपल्या उपग्रहाचं भाड्याला घेतात सगळी सेवा आणि ते आपल्याला देतात आणि BSNL हे सरकारचं आहे आणि बरेच वेळा BSNLच्या टावर खाली सुद्धा येत नाही. म्हणजे नाही इलाजानं आपल्याला आपला नंबर बदलावा लागतो, हे वास्तव आहे. आणि शिक्षण खरंही त्याला काही अपवाद नाही. मला बरेच वेळा कळत नाही, म्हणजे असं अनेक गोष्टींचं आहे आपल्याला जे मिळतं, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी ह्या माणसाच्या नैसर्गिक गरजा आहेत. यातनं शुद्ध आपल्याला काय काय मिळते. म्हणजे परवाच दिल्लीच्या उच्च न्यायालयानं सांगितलं की दिल्ली आणि आजूबाजूच्या प्रदेशातली हवेची गुणवत्ता ढासळते, म्हणून तिथं सर्वसामान्य माणसाला एअर प्युरिफायर म्हणजे हवा शुद्ध करण्याची जी यंत्र आहेत ती परवडावी, म्हणून तिथल्या एअर प्युरिफायरवरचा जो GST आहे, सेवा कर आहे, तो कमी करावा, सवलत द्यावी. किती गंमत आहे बघा मित्रांनो की एअर प्युरिफायर म्हणजे हवा शुद्ध करायचं यंत्र, म्हणजे आपल्याला हवा फुकट मिळत नाही, हे आपल्याला स्वस्त मिळावं, पाणी पण फुकट मिळत नाही. मला वाटतं इथं असणाऱ्या सगळ्यांच्या घरामध्ये जवळजवळ तुम्हाला वॉटर फिल्टर असेल तुमच्या घरात. म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला की शुद्ध पाण्यासाठी खास पाणी आणावं लागतं. मित्रांनो, परवा गावी गेलो होतो, मला माझ्या शेतकरी मित्राने सांगितलं आता जे द्राक्षाला पाणी दिलं जातं ते सुद्धा फिल्टर करून बागेला पाणी दिलं जातं. म्हणजे आपल्या जमिनीत पाणी आहे ते सुद्धा शुद्ध राहिलेलं नाही. आपण जे अन्न खातोय, प्रत्येक घास खाताना भीती वाटते, यात किती कॅन्सरचे जंतू गेलेले आहेत. आपला शिरोळ तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे शिरोळ तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पेशंट कुठले आहेत तर कॅन्सरचे पेशंट आहेत. पंजाब हरियाणा मधून राजस्थानला एक रेल्वे जाते, त्या रेल्वेचं नावच आहे कॅन्सरची रेल्वे. तर सगळे पेशंट ते कॅन्सरच्या रुग्णांसाठी ती रेल्वे सुरू केलेली आहे. हे आज आपल्या समाजाचं वास्तव आहे. म्हणजे मला वाटतं विश्वनाथ गायकवाड यांना सांगितलं की ते सगळं म्हणायचं आहे आपलं, सगळं आहे आहे आहे, पण एवढी समृद्धी आहे, आपण विश्वगुरु होणार आहे म्हणे, आपण विश्वगुरु होणार आहे म्हणे भारत देश. आणि आमच्या इतर पलूसमध्ये शाळा आहेत, मला माहिती आहे जिल्हा परिषदेच्या इथल्या शाळा असतील त्या 1 ते 4 पर्यंतच्याच आहेत. वरती 7-8 वर्ग असणारी शाळा फार कमी आहे. आणि या सरकारी शाळा आहेत, या सरकारी शाळा असताना कुणी मागणी केली होती म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. कोणाची मागणी होती? आणि कुणी असं दावा करू शकतं काय की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेली पोरं सगळी हुशार होतात आणि मोठी होतात? असं काही आहे काय? म्हणजे जसं टूथब्रश पूर्वी आपण वापरत नव्हतो, पेस्ट वापरत नव्हतो, आपली गरज निर्माण केली. आपण पूर्वी साबण वापरत नव्हतो, आपली गरज निर्माण केली. आणि ज्या वस्तू, ज्या गोष्टी आपण मोबाईल आपण वापरत नव्हतो, गरज निर्माण केली. किती वेळ या मोबाईल मध्ये आपण घालवतो, त्यातनं काय निर्माण होतं? जे अनावश्यक आहे त्यात आपण इतका वेळ घालवतो. म्हणजे हा उद्योग आहे, कुणाचे तरी उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी आपल्याला ग्राहक बनवलेला आहे. आणि शिक्षण हा सुद्धा एक उद्योग झालेला आहे. कुणाचे तरी गाईड खपवायचे, कुणाच्या तरी प्रश्नपत्रिका खपवायचे, कुणाचे. आता या उद्योगामध्ये कोण आलेला आहे? शिक्षण उद्योगामध्ये सगळे वाळूवाले लोक आता शाळा काढायला लागले, गुटखा विकणारे लोक शाळा काढायला लागलेले आहेत. म्हणजे अंबानी सारख्या माणसाला सुद्धा शाळा काढावीशी वाटते. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, मी कालच एक फेसबुक वरती जाहिरात बघितली, अंबानीच्या शाळेत प्रवेश घ्यायचा दर आहे 15 लाख रुपये. 6 विद्यार्थ्या पाठीमागे एक शिक्षण दिला जातो. हे वाचलेलं आहे, कदाचित खरं कुठं माहिती नाही, पण त्याच्या जवळच आहे. आता सांगलीमध्ये नामांकित शाळा आहे, बालवाडीमध्ये प्रवेश, बालवाडी पण नव्हे, 3+3 वर्ष पूर्ण झालेल्या मुलाला शाळेत प्रवेश घ्यायला किमान 50,000 रुपये द्यावे लागतात. ते पण तिथं पण वशिला लावावा लागतो. तुम्ही 50,000
50,000 रुपये घेऊन गेला तरी, म्हणजे तिथं फुकट आम्हाला मिळायला पाहिजे शिक्षण ही आमची गरज आहे. हे शासनाची जबाबदारी आहे मित्रांनो की हे फुकट तुम्हाला द्यायला पाहिजे. आता कायदा केलाय आपण, जसा दारूबंदीचा कायदा आहे तसा हा कायदा आहे. म्हणजे दारूबंदीचा कायदा आहे की आपल्याकडे? दारूबंदीचा कायदा आहे काय मित्रांनो आपल्याकडे? पोलीस मध्ये किती बार आहे? पोलीस मध्ये किती बार आहे? आणि बार लायसन्स नसताना किती ठिकाणी मिळते? सर काय जाहिरात नाही करायची, सांगायचं हेतू असा आहे माझा, म्हणजे कायद्याची अंमलबजावणी विसंगती आहे. इलेक्शनला हे शोधता आलं पाहिजे. म्हणजे दारूबंदीचा कायदा असतो आणि दारू विकली ते सगळं शिकाय बरोबर पारपट्टी पण मिळायला पाहिजे म्हणतो आपल्या सरकारचे लोक. कुठे मिळायला पाहिजे? कुठेही मिळायला पाहिजे आपल्याला. सरकार म्हणते, सरकारने एक समिती स्थापन केली मद्य विक्री कशी जास्तीत जास्त करता येईल. सरकारी समिती आहे, शासन निर्णय निघाला त्याच्यावरती. मद्य शाळेची गुणवत्ता कशी वाढतील, सगळ्या 100% मुलांना कसं लिहिता वाचता येईल, याच्यावर कोण बोलत नाहीये. याच्यासाठी समिती नाहीये आणि असली तर कुठे मला माहिती नाही. कुठल्याही पक्षाचं सरकार असो, कुठल्याही पक्षाचं सरकार असो, आजपर्यंत कुठल्याही एकाही सरकारनं जाहीर केलं का आपल्या राज्यातल्या सगळ्या मुलांना लिहिता वाचता येते? किती छोटी आणि क्षुल्लक गोष्ट आहे. लिहिता वाचता येणं त्याला काय लागतंय? पण कुठल्याही सरकारने धाडस केलेलं नाही किंवा कुठे असं म्हणत पण नाही. कुठल्याही सरकारचा जे अजेंडा असतो, कुठल्याही पक्षाचा अजेंडा असतो, जाहीरनामा असतो, कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलेलं नाही की आम्ही प्राधान्यानं सर्व गोरगरिबांना, झोपडीतल्या लोकांना, कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, सगळ्या मुलांना 100% गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ. तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना शिक्षण मिळालं तर हे लोक ऐकणार नाहीत आपल्याला. म्हणजे असं वाटतं काही काही वेळेला की या सगळ्यांचा कावा आहे काय कोणाला शिक्षण मिळू नये. शिक्षण न मिळण्यासाठी तर काय व्यवस्था आहे की काय? मग जर खरोखर द्यायचं असेल शिक्षण तर मग या बाकीच्या खाजगी संस्था कशासाठी काढलेल्या आहेत? आता नवीन एक प्रकारची संस्था आलेली आहे आपल्याकडे. काय आहे ती संस्था? स्वयं अर्थसहाय्य शाळा. कसल्या शाळा आहेत? त्याचा अर्थ काय आहे? स्वतःचे स्वतः पैसे जमा करा, गोळा करा आणि तुमच्या ताकदीवरती शाळा चालवा, असा कायदा आहे. परंतु कसं होत आहे प्रत्यक्षात? या स्वयंअर्थसहाय्य शाळेमध्ये जे पालक आपल्या मुलाचा प्रवेश घेतील ते फी देतात आणि त्या फी वरती ती शाळा चालते. मग या शाळेला स्वयंअर्थसहाय्य शाळा कसं म्हणायचं? म्हणजे इतका असा गोंधळ उडवून सोडायचा आणि आपल्याला बरं याला विचारायला कोणच नाही मालक घरी. आणि सगळे आता सगळी शिक्षण व्यवस्था बालवाडीपासून म्हणजे आपल्याला अंगणवाड्या आहेत इथं पासून ते विद्यापीठापर्यंत सगळे हे सरकारी कर्मचारी आहेत. विशेषतः झडपी शाळातले, महानगरपालिकेच्या शाळातले लोक आहेत, विद्यापीठातले प्राध्यापक आहेत, महाविद्यालयातले प्राध्यापक आहेत. या प्राध्यापकांना आणि शिक्षकांना माहिती भरण्यामध्ये गुंतवलेला आहे. सगळा कारभार हा माहिती भरण्यामध्ये, फोटो काढण्यामध्ये आणि विश्व विक्रम करण्यामध्ये सगळे गुंतलेले आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांना सांगितलं जातं, आमच्या इथले सीईओ होते त्या मॅडमनी योगासनं करायचा विश्वविक्रम करायसाठी सगळ्या ग्रामपंचायती कामाला लावल्या. विश्वविक्रम करायचा त्यांना, वाचन पुस्तक वाचायचा विक्रम करायचा म्हणून आमच्या मंत्री आमचे धडपडत आहेत आणि शिक्षकांना सांगतायत मुलं वाचतायत त्याचा फोटो काढा, व्हिडिओ करा, वाचनाची बोंबाबोंब पुस्तकं. आता मी सांगतो शाळांच्या मध्ये कोरी करकरीत रंगीत चकचकीत आर्ट पेपरवर छापलेली पुस्तकं आहेत, त्याची कपाट सुद्धा उघडलेली नाही. खात्रीपूर्वक सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, त्याला एक जाऊन सांगतो. काही शिक्षक आहेत ते धडपडतात. आमच्या मॅडम आले त्यांच्या शाळेतल्या मुलीच्या मॅडम आहेत, मुलीच्या पाटील मॅडम तो येत आहेत आपल्या शिक्षिका किंवा आपल्याकडे सुभाष कवडे आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोजके लोक आहेत की
शिक्षणासाठी आणि वाचनासाठी, विशेषतः मुलांनी वाचावं, समाजातल्या लोकांनी वाचावं म्हणून प्रयत्न करतात. मी आता 2 नावं सांगितली, आपल्या जिल्ह्यातली 2 नावं सांगितली. ही किती नावं निघतील की असे वाचनासाठी लोक प्रयत्न करत आहेत? फार कमी नाव. महाराष्ट्रामध्ये मी काय एका मित्राला फोन केला, त्याचा जिल्हा माहीत नव्हता. प्रमोद धायगुडे नावाचे शिक्षक आहेत, ते पुरंदर तालुक्यामध्ये काम करतात. ते स्वतः लिहितात आणि मुलांना लिहायला शिकवतात. अशी त्यांना विचारलं किती लोक आहेत आपल्याकडे, तर परभणीचे 2 मला माहिती असणारे लोक ते युवराज माने आणि माधव गव्हाणे. चंदगडमध्ये संजय साबळे नावाचे शिक्षक आहेत, आणि गव्हाणे नावाच्या लातूरला एक शिक्षिका आहेत. अशी आम्ही नावं काढता काढता 10-12 नावाचे नावं गेलेली आहेत की जे मुलांच्यासाठी धडपडणारे, लिहिण्या वाचण्यासाठी धडपडणारे लोक आहेत. मित्रांनो, असली जबाबदारी आहे. तुम्ही आपले उद्घाटक होते कदम साहेब, कदम म्हणतात त्यातले त्यात राजकीय आणि घराण्यामधलं अतिशय चांगलं असणारं, समाजाचा विचार करणारं, विशेषतः कदम तळगाव कर्मांचं मी कडेगाव गट शिक्षणाधिकारी बघितले. मला कसं आठवतं, एक म्हातारे आले होते, काय मदत मागत होती. पत्रकार कदम साहेब असे होते की ते लगेच आपले पीक सांगायचे, अरे त्या आजीला द्या 10,000 रुपये. ते बँडवाले होते, त्यांना काय तर ते बँड वाढवायचं पण मदत पाहिजे, अरे द्या त्याला काय तर 20,000 रुपये. असे म्हणणारे तार्किक बसले राजकीय नेते पण आहेत, म्हणजे राजकीय लोकांचे आपले शत्रुत्व नाही. मी तर म्हणेन की आपल्या भागामध्ये इतके कारखाने आहेत, साखर कारखाने आहेत. तुम्ही काहीतरी मदत मागितली त्यांना, ते देतील, देणार आहे, ते 100% देतील, काय मला खात्री आहे. चांगले लोक आहेत ते. तर आपण असे जे साखर कारखाने आहेत, त्या कारखान्याच्या करून साहित्यिक मंडळींनी अशी काहीतरी कायमस्वरूपी सोय निर्माण करायला पाहिजे. सांगलीमध्ये इतके कार्यक्रम होतात, एक असं सभागृह नाही की तिथे साहित्यिक कार्यक्रम करायचं, प्रकाशन करावं. इतके घेऊ की तिथे घेऊ वाटतं आपल्याला. मग कुठं रोटरीचा हॉल बघा, नगर वाचनालयाचा हॉल आहे, तो 3-2 मजलीवरून जावं लागतं. पुढे उठणाऱ्या माणसाला जाता येत नाही. आज मी 36 वर्ष झाले इथे कार्यक्रम करताय, निवडताय, मी धडपडत आहे आणि मंगल कार्यालयामध्ये तुम्हाला कार्यक्रम घ्यावा लागतो, ना इलाज होतो. मी म्हणतो की आपल्या जे सगळे कारखाने वगैरे आहेत, सगळे राजकीय नेते आहेत, त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांचं काम आहे की साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम होण्यासाठी चांगली सुसज्ज सभागृह पाहिजे, चांगली वाचनालय पाहिजे. त्यांनी द्यायला पाहिजे, प्राधान्याने पहिल्यांदा दिले. आता नगरसेवक होते, गेले काय कोण शिल्लक काही आमच्या ताई होते पुण्या, त्यांनी पहिलं त्यांच्या अजेंड्यावरती पाहिजे की गावात शहराचा सांस्कृतिक चेहरा संतोष काळे म्हणाला, शहराला सांस्कृतिक चेहरा मिळायचा असेल तर लोककलेपासून, वाचनालयापासून, व्याख्यानमालापर्यंत आपल्याला काहीतरी आहे ते टिकवायला पाहिजे. सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर साहित्य संमेलन आहे, भरपूर व्याख्यानमाला होतात, वर्षानुवर्ष होतात. माझे मित्र संजय पाटील आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी होते, ते आणि आपल्या एखाद्या बरोबर गप्पा मारले होते. आणि मला साहित्य संमेलनाचं स्वरूप बदलायला पाहिजे. साहित्य संमेलन ही कार्यशाळा व्हायला पाहिजे. वर्षानुवर्ष आपण ते उद्घाटन, ते दुर्घटनानंतर एक अध्यक्ष म्हणून सोप्या गोत्रांना उभं करायचं माझ्यासारखा, त्याने आपल्याला पाहण्याचे निघून जायचं. पुढच्या वर्षी साहित्य संमेलन करणार असा तर आपण एक आदर्श घालून काढायचं. इथं शाळेतली मुलं येतील, महाविद्यालयातली मुलं येतील, त्यांच्यासाठी एक वेगळं सत्र असेल आणि कथा कशी लिहायची असते, कविता कशी लिहायची असते, याचा एक वर्कशॉप होईल. कवी आले तर कवितेवरती चर्चा करतील, कादंबरीकार आले, कथाकार आले तर कादंबरीविषयी बोलतील. म्हणजे मी ताईला विचारलं होतं की आता तुम्ही ताई 76 वर्षाच्या झाला, तुमच्याकडे तरुण कार्यकर्ते आहेत काय? मित्रांनो, आमचा पराभव आहे की त्या म्हणाल्या आहेत आमच्याकडे, त्या खोटं बोलल्या नाही ना, खोटं बोलल्या. मी आमच्या गावामध्ये 25 वर्ष व्याख्यानमाला घेतली. मला वाटतं बावडेकर आणि आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्या सगळ्या तुमच्यासह सगळ्या कवी आणि लेखकांचा अभिनंदन की तुम्हाला पुरस्कार मिळाला. आपली जबाबदारी म्हणायची. आमच्या गावामध्ये 25 वर्ष व्याख्यानमाला घेतली आणि आम्ही दुसऱ्या 2 तरुणांच्या ती व्याख्यानमाला सोपवली. आणि पुढच्या वर्षी ते म्हणले नको, आता 10,000 रुपये राहिले
ही पिढी मेल्यानंतर काय जिवंत आहे तोपर्यंत करते तरी तर मरणारच आहे ना ताई, आम्ही पण मरणार आहे. मला वाटतं ताईची मुलगी तुम्ही मुलगी ताईची नाही नाही करायलाच पाहिजे, वारसा चालवलाच पाहिजे. आपल्याला नवीन पिढी तयार करावी लागते. तरी एक जण तयार होईल, एक माणूस तयार होईल, 2 माणसं तयार होईल. आता लेखकाच्या पुढचा सगळ्यात मोठा कुठला प्रश्न आहे का? सगळ्यात आनंदाची कुठली लेखकाच्या कुठली गोष्ट असेल तर लिहिण्यासाठी विशेष विषय आहे. भरपूर विषय, किती काही लिहावं. आणि व्यंग्य ज्याला म्हणतो नाही आपण हिंदी साहित्यामध्ये व्यंग्य आहे, मराठीमध्ये त्याला विडंबन म्हणतात, तो योग्य शब्द नाही. साधी गोष्ट सांगतो. आपल्याला खेड्यात आपण किती स्वस्त झालेला आहे. ही सगळी शासन व्यवस्था आहे, ते भिक्षेकडे निर्माण करण्याची व्यवस्था आहे. मला द्या मला द्या मला द्या आम्हाला द्या आम्हाला तिथे देणं वाटणार आहे, तिथे देणारे नाही घेणार आहे, नाही पसरणार आहे. आपल्या हक्क सोडपत्र करायचं असते ताई मंडळी. हक्क सोडपत्र माहिती आहे का? जमीन तुमला सगळं भावाच्या नावावर द्यायचं. ते आपल्या बहिणी सगळं भावाला दान करून टाकतात आणि काय म्हणतात त्यावेळेस सही करतात हक्कपत्रावरती. इतके उदाहरण करण्याच्या बहिणी आहेत आमच्या, फार उदाहरण करण्याच्या. त्या म्हणतात माझी काही असे नाही बघा, माहेर राहिलं बसायला जागा मिळावं, एखादी माहेर राहायला आम्हाला एखादी साडी मिळावी आणि तांब्यावर पाणी मिळावं. एवढ्या बदल्या लोकशाहीने दिलेले आपले सगळे हक्क आपण देऊन टाकतो. आणि तसं दिलं आपण सगळ्या बहिणींनी लोकशाहीचा हक्क देऊन टाकला. किती स्वस्त झालो आपण. आपले कोणीतरी राज्यकर्ते म्हणाले सारखी किती वेळा कर्जमाफी करायची, किती लाभ करायचे तुमचे. अरे बाबा कर्ज काढण्याची वेळ आणताच कशाला आमच्यावरती. दुधात भेसळ करायची, दुधात भेसळ करतात की नाही शेतकरी. रोज भीती वाटते दूध घेऊ की नको, पिऊ की नको, लहान पोराला दूध पाजू की नको, लहान बाळाला दूध देऊ की नको. मी दूध पाजतो की विष पाजतोय. खात्री आहे आपल्याला मनात विष खात द्यायची. मी तर म्हणतो रोज आपण थोडं थोडं विष खातोय. आणि सांगावे तर बसले कोणी आम्ही विष खात नाही म्हणून. कारण वांग्यावर विषारी औषध मारल्याशिवाय त्याला मान्यता नाही. ते औषध मारल्याशिवाय वांग येतच नाही, जगतच नाही, फुगतच नाही. इकडे वांगी फुगवतो, कोंबड्या फुगवतो आणि मग 16-17 वर्षाची मुलं गुन्हेगार म्हणतात. चांगले पोरं सुरुवात घेऊन शाळेत आम्ही ऐकायचो अमेरिकेतली मुलं बंदुका चालवतात आणि गुन्हेगार आहेत. हे सांगलीत दिसतंय. बरं मी एकदा असं सांगलीमध्ये अशी गुन्हेगारी पोरं असणाऱ्या जवळ मी न कळत त्याला जाऊन चिकटलं होतं. ते बोलताना त्याची भाषा अशी होते म्हणजे आपण म्हणतो ना ते दारू पिणारे कोकटेल करतात. तुम्ही कुरवाईत बघा ते पिकअप लोक दारू पिणारे मध्ये लोक पिकअप जास्त चढण्यासाठी ते त्यांचं मी ऐकलं भ्याड म्हणजे सगळंच एकत्र करून म्हणजे सगळे ते पिकतात त्याच्यावर गांजा पण ओढतात. आणि ती भाषा अशी असते की आपण काय करतो हेच त्याला कळत नाही. आपण काय करतोय हेच त्याला कळत नाही. आणि आपल्या शासनानं आपल्याला इतके नशेली पदार्थ दिले, वेगवेगळे दिलेले आहेत. कुठलं सरकार कुठल्या पक्षाची नंतरची गोष्ट आहे. इतके नशिल्या गोष्टी दिल्या की आपल्याला सुद्धा कळत नाही की आपण काय करतोय ते. आपण कुठल्या शाळेत मुलं घालतोय ते शिकतोय की नाही आणि त्या मोबाईलचं काय होतंय आणि मोबाईल काय करतो आपल्याला. अशा असंख्य गोष्टी आहेत की त्याच्यावरती आपल्याला बोलता येईल. व्याख्यानमालांविषयी बोललो मी थोडंसं. पुढं लेखक मित्रांविषयी, पुढं वाचनाविषयी. आपली आता मी लेखकाच्या पुढचं आनंदाच्या गोष्टी सांगितली, लिहायला भरपूर विषय आता जे बोललो लिहायचे विषय आहे ते सगळे. लेखकाने आता याच्यावरती लिहायला पाहिजे. वाईट गोष्ट काय लेखकांच्या पुढची, आता प्रश्न काय लेखकाच्या पुढचा. मला वाटतं लेखकाच्या पुढचा सगळ्यात मोठा काय प्रश्न
वाचणार कोण? कोण वाचणार पुस्तक? म्हणजे आता कुठलाही प्रकाशक काही अपवाद हाताच्या पोटावर मोजले एवढे प्रकाशक असे आहेत की पैसे न देता पुस्तक छापतात. नामांकित प्रकाशक, नामवंत प्रकाशक आहेत ते सुद्धा पैसे घेऊन पुस्तक छापतात. आपल्या माथ्यावरती ते पुस्तकाच्या गठ्ठा देतात. आपल्या घरामध्ये अशी पुस्तकाची थप्पी लागलेली असते. आता हे द्यायचं कोणाला? मग आपल्या लेखकांना ती पुस्तकं वाटत फिरावे लागतात, माझं वाचा म्हणून. बरोबर. मला अतिशय आनंद वाटला की मला कोणी सुद्धा पुस्तक दिलं नाही. पूर्वी हजाराच्या वरती निघायची कधीतरी खपायची ती. आता निघते 100 रुपये पुस्तकाची, 200 पुस्तकाची आवृत्ती निघते. मित्रांनो, जर आपण भविष्यात वाच 2 गोष्टींमुळे आपण आपल्याला चांगले दिवस येतील, पुस्तक आपली खपतील. एक तर आपण उत्तम दर्जाचं लिहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट चांगले वाचक तयार करायला पाहिजे. वाचक तयार करण्याचं काम आपलंच आहे. नाहीतर मग थोडेकर सर तुमची कविता संग्रह, माझा कथा संग्रह, कादंबरी किती प्रतीची निघेल? जास्तीत जास्त 5 प्रतीची निघेल पहिल्या पुस्तकाची. तुम्ही म्हणजे मी, माझी बायको, माझी 2 मुलं आणि बावडेकरांच्या हस्ते प्रकाशन म्हणते कशा 5 जण, 5 लोकांना 5 प्रती. आणि ऑनलाईन प्रकाशन सोहळा असलाच तर असावी एक कर्मकांड म्हणून, उपचार म्हणून एक प्रत, बाकी नुसते कवर. घरचा आहे हो. बाकी सगळे आपले आहेत हो. तर मित्रांनो, ही साधारणपणे अवस्था आहे. मला वाटतं आपल्याला भविष्यामध्ये याविषयी म्हणजे चर्चा करता येईल, त्याच्याविषयी बोलता येईल. भले संमेलनाला 25-30 लोक असले तरी चालेल, काय फार म्हटलं ना, गर्दीपेक्षा गर्दी असायची. फार वाईट अवस्था आहे वाचनाची. भिलार हे नाव ऐकले तुम्ही ना? भिलार पुस्तकाचं गाव. मी मुद्दाम पुस्तकाचं गाव म्हणजे तुम्ही भेट दिली त्या गावाला. तिथं पुस्तक कशी आहे, एका घरामध्ये प्रत्येक घरामध्ये आहे व्यवस्था पुस्तकाची. इतिहासाची पुस्तकं, एका घरामध्ये विज्ञानाची पुस्तकं, एका घरामध्ये फक्त कादंबऱ्या, अशी सगळ्या गावात पुस्तक आहे. म्हटलं चला बघूया कसं आहे गाव. सगळ्या भेटी दिल्या. चिट पाकून सुद्धा तिथे पुस्तक वाचताना दिसलं नाही मला. एकाही घरात तो पुस्तक वाचताना मला दिसलं नाही. ते पुस्तक ठेवली तिथं. हे काय म्हटलं ना, ते पुस्तक घेऊन जात असतील. मग मी तिथले शेजारी पाजारच्या घरात चौकशी केली, तुमच्यात कोण वाचतंय का? मला वाचायला येते का? पुस्तक वाचता का? इस्त्रीच्या दुकानात एक इस्त्री करत होता, त्याला म्हटलं मग तू काय पुस्तक वाचतोस का? काय चेष्टा करताय काय म्हटलं. एवढा वेळ आहे आपल्याकडे, ती बघताय ना ती निघला आलाय का? पुस्तक कधी वाचायची? ही कुठली अवस्था आहे? पुस्तकाच्या गावाची अवस्था आहे. म्हटलं तिथे शाळेत तरी काय चालू असेल. एकदा तिथे नंतर कधीतरी मला तिथे शिक्षक भेटले एका दर्शनामध्ये, महाबळेश्वरमध्ये गेलो एका ठिकाणी. म्हटलं तुमच्या शाळेत काय अवस्था आहे? तो बिचारा प्रेझेंटेशन करायला होता, लाजत म्हटलं साहेब काय चांगली अवस्था नाहीये, पण मी थोडा प्रयत्न करत असतोय. ही तिथल्या शाळेतली अवस्था. मी खोटं बोलत नाहीये, तुम्ही खात्री करू शकता याची. पुस्तकाचं गाव करून वाचन संस्कृती वाढणार नाही, वाचणाऱ्यांचं गाव करायचं. आपल्या सरकारमध्ये जाहीर केले काश्मीरमध्ये पुस्तकाचं गाव करणार आहे, मराठी पुस्तकाचं गाव. कुठं? काश्मीरमध्ये. अरे इथं वाचना झाली. मराठी आमची मातृभाषा, आम्ही वाचना झालोय. काश्मीरी लोक कसं वाचणार मराठी? काय
डोके असतात लोकांची. आता अर्थात आपणच त्यांना निवडून दिलेला आहे. येता राजा तसा प्रजा, जशी प्रजा तसा राजा. डोक्याला ताप दिला त्याला तुमच्या जास्त. किमान मला काय वाटतं, कोणी वाचो अगर न वाचो, जे लिहितात त्यांनी तरी वाचायला पाहिजे. लिहितात त्यांनी तर वाचायला पाहिजे. आई शपथ सांगायचं, ज्याला ज्याला पुरस्कार मिळाला त्यांच्या घरात किती पुस्तक आहेत आणि किती वाचताय. माझा अनुभव असा आहे, आपली स्वतःची बायको सुद्धा वाचते. बायकोला आम्हीच दाखवावं लागतं, साडी घ्यायची, मग उत्तर पण घेऊन टाकायचं. म्हणजे ठीक आहे, हे हा एक विनोदाचा भाग सोडून घेऊ आपण स्वतः पहिल्यांदा वाचायला पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये गप्पा मारताना ज्या पुस्तकाचे संदर्भ असायला पाहिजे. आपणच वाचत नसू, लेखकच वाचत नसते. कथाकार आणि साहित्य अकादमीचे सदस्य आसाराम म्हणते यांच्याशी एक वेळ गप्पा मारत होतो. वाचकांच्याशी, वाचकांचे फोन येतात, पूर्वी पत्र यायची. शिवाजी सावंत यांना पोत्यानं पत्र साठलेली होते, पोती भरून होती पत्र वाचकांची. इतकी लोकप्रियता होती त्यांची. आणि नंतर फोन यायला लागले, पत्र कमी झाले. मी म्हटलं काय वाचकांचा प्रतिसाद कसा आहे, तर ते म्हणाले आता लेखक सोडूनचे जे वाचक आहेत ते फार कमी झाले. जे प्रतिसादाचे फोन येतात त्यातले बहुतांशी लेखकच असतात. म्हणजे लेखकांच्या मधला अजूनही वाचक थोडासा का वेळेला जिवंत आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्याला वाचक निर्माण करावे लागतील वगैरे लेखकांनी. तुम्हाला अतिशयोक्ती वाटली असेल किंवा माझा बोलण्याचा आगाऊपणा वाटला असेल. ती खरंच गंभीर गोष्ट आहे आणि या गोष्टीकडे आपण गंभीरपणे बघायला पाहिजे. कारण सगळं बिघडलेलं असताना लेखकपणा म्हणजे तर काय आहे की स्वच्छता करणं. मगाशी मी प्रदूषणाच्या गोष्टी सांगितल्या. ते प्रदूषण घालवण्याचं, स्वच्छ करण्याचं काम हे आपलं. लेखक हा पान निवडीसारखा काम करतो. भले फार मोठे ते क्रांती करत नाही, लेखकांना फार जग बदलतंय असं होत नाही आहे, पण किमान बिघडणाऱ्या जगाला थोडा ब्रेक लावण्याचं काम हा लेखक करत असतो. व्यवस्थेला जाब विचारण्याचं काम लेखक करत असतो. व्यवस्थेच्या विरोधात लेखक उभा राहत असतो. आणि ते थोडं केलं, ते थोडं भान राहिलं आपल्याला आणि मग जाग्यावर आणण्याचं काम पण लेखक करत असतो. बाल साहित्य आपल्याकडे जवळजवळ शेवटचा मुद्दा माझा बोलण्याचा. बाल साहित्य आपल्याकडे जवळजवळ नष्ट होत चाललेलं आहे आणि जे असतं त्याला बाल साहित्य म्हणायचं का हा प्रश्न असतो. एक तर बाल साहित्य म्हणजे मी कोणीतरी महान आहे, तुला उपदेश करण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. कुठलंही बाल साहित्य हे करावं नाही, हे करायचं असतं, हे असं असतं, तसं सगळं असं उपदेशाचे डोस असतात. किंवा कथा किंवा कविता झाल्यावर त्यात एक काहीतरी असा तात्पर्याने उपदेश येतोच. आणि बाल साहित्य लिहिणारे हे तुम्ही सगळे जाणकार लोक बसला, तुम्हाला एखादी बाल अलीकडच्या काळाची एखादी कादंबरीचं नाव, बाल साहित्याचे बाल कादंबरीचं नाव आठवत असेल तर आठवून मला सांगा. एखाद्या बाल कविता संग्रहाचं चांगलं नाव तुम्हाला माहिती असेल तर सांगा. हे माझ्या अभ्यासानुसार, माझ्या वाचनानुसार या 10 वर्षांमध्ये एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या सुद्धा बाल कादंबरी चांगली साहित्य होती, बाल साहित्य होती, गद्य साहित्य होती झालेली नाही. कुणाला वाटत असेल तर एक नाव सांगावं, माझं मी विकत घेऊन वाचेल. चांगले बाल साहित्य अकादमी मिळाले त्याला, बर्वे नावाचे लेखिका आहेत. ओके, नंतर आणि सांगायचं त्याच्यावर चर्चा करू आपण बीयूच्या वहीवरती. दुसरं एक पुस्तक सांगतो मी, माझी दैनंदिनी. बीयूची वही ही दैनंदिनी आहे, एका लेखिकेने लिहिलेली. आणि माझी दैनंदिनी ही सोनाली गावडे नावाची सावे तालुका सांगोला या गावची मुलगी, अशोक जगताप नावाचे शिक्षक
अशोक जगताप नावाचे शिक्षक 7वीच्या वर्गामध्ये त्यांनी उपक्रम राबवला दैनंदिनी लेखनाचा. आणि मग त्या दैनंदिनीच्या 4 झेरॉक्स मला मिळाल्या. त्या जगतापाने मला दिल्या त्या 4 पानं. ते वाचल्यानंतर लक्षात आलं की अरे ही धनगर समाजातली मुलगी आहे, तिच्याकडे खूपच स्पार्क आहे, चांगले अनुभव मांडते, ते व्यक्त होते चांगलं. त्या दैनंदिनीला आम्ही पुस्तकाचं रूप दिलं, माझी दैनंदिनी. लेखक सोनाली गावडे. त्यावेळी ती इयत्ता 7वीच्या वर्गात शिकत होती. कितीच्या वर्गात शिकत होती? 7वीच्या. मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटतो, त्या दैनंदिनीला 2016चा बाल वाङ्मयाचा साहित्य संस्कृती मंडळाचा 50,000 रुपयाचा पुरस्कार मिळाला. ताई, तुम्ही नाव सांगितलं, चांगलं पुस्तक आहे, पुस्तक वाचलेलं आहे. संगीता बर्वे मला वाटतं त्याचे लेखिका आहेत पुण्याच्या, त्याला भेटलो पण आहे. तुम्ही माझी दैनंदिनी हेही पुस्तक वाचा, तिथं विकायला ठेवलेलं आहे. नाही मिळालं तर मला सांगा, मी तुम्हाला देतो. आणि नंतर मला फोन करा, तुम्हाला पुस्तक आवडलं तर. नाही आवडलं तर नाही म्हणून सांगा. आता विषय निघाला, मी बोलणार होतो, थोडी आत्मस्तुती होईल त्याच्यामध्ये. मी गट शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी वेगवेगळ्या पदावर काम केलं. आणि या काळामध्ये मी आणि माझ्या शिक्षकांनी, मनीषा पाटलांचं मला नाव घेतलं, त्याही त्याच्यामध्ये आहे, स्वाती शिंदे पवार आहे त्याच्यामध्ये, असे दयासागर बंडे आहे, कृष्णात पाटोळे आहे, असे बरेच शिक्षक आमच्या बरोबर होते. विद्यार्थ्यांची 7 साहित्य संमेलनं घेतली. आणखी एक मध्ये मेळावा पण घेतला होता. एक मोठे लेखक कवी बोलवलेले होते, मोठे कवी होते बालसाहित्यातले. आम्ही थोडी गंमत करूया म्हटलं. आणि आमची एक विद्यार्थी होती, त्याची मुलाखत घेणार होती. आणि विद्यार्थिनीची गंमत करायची म्हटलं, त्या साहित्यिकांची एक कविता होती, त्या मुलीला दिली. आणि म्हटलं हाच विषय घ्यायचा, तू कविता घ्यायची. तशीच मला वाटतं मॉनिटर किंवा असं काहीतरी कविता होती. मित्रांनो, तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो आम्हाला. म्हणजे ती मुलगी, तिला मात्रही कमी पडणार नाही, ती दर्जेदार कविता त्या मुलीनं सेम त्या विषयाची दिलेली होती. म्हणून मी मला सांगितलं की विद्यार्थ्यांना बोलूया, विद्यार्थ्यांना वाचण्याची सवय लावूया. ही विद्यार्थी साहित्य संमेलन आम्ही घेतली. काही प्रमाणात आम्हाला यश मिळालं, फार मोठं यश मिळालं म्हणतो असं नाही. 10-15 म्हणजे संपादनाची काही पुस्तकं आम्ही केली शिक्षकांच्या वतीनं. आणि काही एक 15 मुलांची स्वतंत्र पुस्तकं आहेत. त्यातल्या आणखी एका विद्यार्थ्याला पुन्हा गौतमची कविता नावाचा संप्रोळीचा विद्यार्थी 5वीत होता त्यावेळी आम्ही पुस्तक काढलं होतं त्याचं. आणि विद्यार्थी 6वीत होता त्यावेळी त्याला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला होता. मी पहिल्यांदा सांगितलं की मी आत्मस्तुतीचा दोष करू हे सांगत आहे. त्यात माझा मोठेपणा सांगणं हा माझा हेतू नाही. तर केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. आपण सुरुवात करूया. आणि लहान शाळेतली मुलं आहेत त्यांच्यापासून सुरुवात करून तुम्ही काही उपक्रम केलात मॅडम संतोषराव, तर तुमच्याबरोबर मी आहे. मी काही इथून बोललेलो असेल तरी मी वेगळा म्हणून बोललेलो नाही, तुमच्यातलाच एक आहे असं म्हणून बोललेलो आहे. त्यातले काही दोषारोप वाटणाऱ्या गोष्टी वाटल्या असतील तर ते सगळे दोष मला सुद्धा आहेत. काही उणिवा दाखवले असतील तर त्या माझ्या सुद्धा उणिवा आहेत, हे मान्य करू. आणि यापुढे तुम्ही कुठल्याही साहित्यिक कार्यक्रम असेल, काही तुम्हाला गरज वाटली, मी उपयुक्त ठरेन असं वाटलं तर मला आपण अवश्य बोलवा. मी तुम्हाला तुमच्यासाठी सदैव तयार असेल, मानधन न घेता असेल. पुस्तक चळवळ पुढे घ्यायची असेल, कुणाला पुस्तकाची मदत असेल, वाचनालयाला पुस्तक पाहिजे असेल, मुलाला पुस्तक पाहिजे असेल, मी दर्जेदार पुस्तकं न कमदारी नव्हे, वाचली जातात अशी पुस्तकं मी द्यायला तयार आहे. तेही मी माझ्यातून एवढं करता येईल एवढं मी करेन. आपण मला इथं बोलवलं आणि मला यातून सन्मान केला. चुकीची वेळ घेण्याच्या सुद्धा आपण सर्वांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे